नमस्कार. प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल मधला पुढचा पॉइंट आहे, पुढचा थिअरम आहे. थिअरमचं स्टेटमेंट आहे, इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. आता इथे स्मॉल एबीसी आहेत त्या साईड लेंथ आहेत ट्रायंगलच्या आणि कॅपिटल एबीसी जे येतील ते अँगल म्हणून कन्सिडर केले. प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगलच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपण असा ट्रायंगल कन्सिडर करतो हे सगळे स्टेटमेंट वगैरे प्रूव्ह करण्यासाठी. सपोज ए बी सी असे त्याचे अँगल असतील तर ए च्या अपोजिट असेल त्या साईडला आपण ए असं लेंथ देतो, बी च्या अपोजिट साईडला बी म्हणतो आणि सी च्या अपोजिट साईडला सी असं आपण कन्सिडर केलंय. सो ह्या ए बी सी या साईड लेंथ आहेत त्याच्या रिलेटेड हे स्टेटमेंट आहे, त्याच्यात अर्थात एक अँगल पण आलेला आहे. सो इथे काय प्रूव्ह करायचं आपल्याला, कॉस ए म्हणजे ह्या अँगल साठी असेल तर बी स्क्वेअर ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc आणि ह्याचा कॉस ए. आता हेच सेम स्टेटमेंट बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर साठी पण फॉलो होणार आहे, पण तीन स्टेटमेंट आपण लिहित नाही, एकच जनरल स्टेटमेंट आपण प्रूव्ह करतो. तसं इथे आपण एक स्टेटमेंट प्रूव्ह करणार आहोत. हेच स्टेटमेंट बी या अँगल साठी पण फॉलो होणार आहे, सी साठी पण फॉलो होणार. मीन्स बी स्क्वेअर असेल तर बी स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार, मग इथे जसं ए स्क्वेअर इज इक्वल टू बी आणि सी आले तसं बी स्क्वेअर इज इक्वल टू येणार ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए आणि सी. जसं इथे बी आणि सी इथे आले तसं 2ac अँड कॉस अँगल जसा इथे ए असेल तर इथे म्हणजे अपोजिट अँगल आहे ना तो. सो बीच्या अपोजिट अँगल कोणता असणार आहे, बी. तर हे स्टेटमेंट बी साठी प्रूव्ह होईल. सो ह्या साईड साठी हे स्टेटमेंट सेम सी साईड साठी पण ते प्रूव्ह होणार आहे. सो आपण असा एक ट्रायंगल कन्सिडर करून हे स्टेटमेंट प्रूव्ह करणार आहोत. पण हा ट्रायंगल घेताना आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये घेणार आहोत आणि ज्या अँगल साठी आपण एक स्टेटमेंट प्रूव्ह करतो कुठल्याही अँगल साठी तुम्ही करा, हे ए नको असेल तर तुम्ही बी स्क्वेअर इज इक्वल टू हे स्टेटमेंट प्रूव्ह केलं तरी चालेल. हे जनरल स्टेटमेंट आहे, त्यामुळे तिन्ही साईडसाठी तिन्ही अँगलसाठी ते फॉलो होणार आहे. आपण त्यातला कुठला तरी एक साईड आणि एक अँगलसाठी ते कन्सिडर करूया आणि त्याप्रमाणे आपण तो जो ट्रायंगल आहे तो कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये प्लेस करणार आहोत आणि तिथे तो आपण कन्सिडर करणार आहोत. आणि जो अँगल असेल, आता इथे कॉस ए म्हणजे ए हा अँगल जो कन्सिडर केलाय तो आपण ओरिजिनला घ्यायचा, म्हणजे 0 पॉईंट असतो तिथे ओरिजिनला घेऊया आणि हे स्टेटमेंट प्रूव्ह होतंय का चेक करू. सो एक्स वाय प्लेन घेणार आहोत. आता ए हा अँगल राईट अँगल असेल किंवा ॲक्यूट अँगल असेल किंवा ऑब्ट्यूस अँगल असेल, कुठल्याही अँगलला हे स्टेटमेंट प्रूव्ह होतं. त्यामुळे इन जनरल आपण ट्रायंगल घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही राईट अँगल घ्या किंवा ऑब्ट्यूस घ्या किंवा ॲक्यूट अँगल घ्या, एच्या तिथे कुठलाही घेतला तरी चालेल. आपण ॲक्यूट अँगल घेऊया, सगळ्याला हे प्रूव्ह होणारच आहे, कुठलाही घ्या. सो हा एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला थोडी डायग्रामची इथे गरज आहे. आणि हा 0 हा पॉईंट. आता या 0 पॉईंटला आपण ए हा त्याचा अँगल घेणार आहोत आणि त्यापासून आपण इथे ट्रायंगल फॉर्म करायचा आहे. सो आपण ॲक्यूट अँगल करूया इथे ए. सो आपल्याला प्रूव्ह काय करायचं, ए स्क्वेअर इज इक्वल टू ए आहे ना, त्यामुळे आपण ए हा जो पॉईंट येतो इथे ओरिजिनला घेणार आहोत ए. त्याच्यानंतर इथे घ्यायचा आहे बी हा पॉईंट आणि इथे घेऊया सी. जो तुम्हाला प्रूव्ह करायचा आहे ना ज्या अँगल साठी तो अँगल ओरिजिनला घ्यायचा एवढंच आहे फक्त, मग बाकी ते पॉईंट्स घ्या. आता आपण ह्याचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत, ए चे कोऑर्डिनेट्स काय आहेत 0 आहेत, बी चे काय येणार आहेत आणि सी चे काय येणार आहेत. आता ते आधी ट्रायंगल काढला होता तशा पद्धतीने आपण ते साईड लेंथ काय आहेत ते बघून घेऊ. सो आपण काय म्हणतो की ए च्या अपोजिट असेल त्याला आपण ए अशी लेंथ म्हणतो, सी च्या अपोजिट असेल तर त्याला सी अशी लेंथ म्हणतो अँड बी च्या अपोजिट असेल तर त्याला बी ही लेंथ म्हणतो. सो अशा या लेंथ झालेल्या आहेत, त्यामुळे ह्याचे पॉईंट्स काय येणार, ह्याचे पॉईंट्स काय येणार आणि ह्याचे पॉईंट्स काय म्हणजे कोऑर्डिनेट्स काय येणार ते बघूया आपण जरा. ए चे कोऑर्डिनेट्स तर दिसतातच आहेत, ते काय आहेत 0. सो हिअर ए 0 असणार आहे, हा पॉईंट असणार आहे. त्याच्यात लिहूया इन ट्रायंगल एबीसी. हा एबीसी ट्रायंगल काढलाय आपण एक्स वाय प्लेनवर. आता त्याचे आपण कोऑर्डिनेट्स लिहूया. ए काय आहे 0 हा आहे पॉईंट. त्याच्यानंतर बी हा त्याचे कोऑर्डिनेट्स काय येणार आहेत बघूया. बी चा 0 पासूनचा डिस्टन्स किती आहे, सी इतका डिस्टन्स आहे, त्यामुळे एक्स कोऑर्डिनेट याचा सी येणार आणि एक्स ॲक्सिस वरच्या सगळ्या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो, त्यामुळे हा पॉईंट येणार 0. सो बी चा येणार C0. त्याच्यानंतर सी चे पॉईंट्स काय येणार, आता सी चे पॉईंट्स काय येतात बघूया. सी चा ओरिजिन पासूनचा डिस्टन्स काय आहे, बी इतका डिस्टन्स आहे.
आता आपल्याला इन जनरल कुठल्याही क्वाड्रंटमध्ये एखादा पॉईंट असेल तर त्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट काय असतात हे आपण त्या ट्रायंगल प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगलच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये बघितलंय. जे एक्स वाय पॉईंट्स आपण कन्सिडर करतो ना, सी ला आपण एक्स वाय आपण सपोज म्हटलं, तर हे एक्स वाय पॉईंट्स काय असणार आहेत ते आपण इथे बघूया. सो एक्स वाय पॉईंट काय असणार आहेत तर 0 पासून याची रेडियस म्हणतो ना, याला आर म्हणतो ना, आर किती आहे इथे बी आहे, म्हणजे डिस्टन्स किती आहे 0 पासून सी पर्यंतचा डिस्टन्स बी आहे. पण ऍक्च्युअली एक्स आणि वाय काय असतात कॉस थिटा अँड साइन थिटा, पण इन युनिट सर्कल मध्ये कॉस थिटा साइन थिटा असतात ते. पण इथे काय असणार आहेत, इथे जे असणार आहेत अर्थात हा अँगल आहे ना, त्यामुळे आपल्याला ए असं म्हणायला लागणार आहे. सो कॉस ए साइन ए असं, थिटा नाही इथे ए घ्यायला लागेल कारण आपण त्याला नाव दिलेलं आहे इथे या अँगलला ए. सो कॉस थिटा साइन थिटा असणार आहेत खरं तर, पण ते युनिट सर्कलवर असतात. पण त्यानंतर आपण बघितलं की इन जनरल कुठल्याही क्वाड्रंटमध्ये जरी पॉईंट असेल तरी त्याचे कॉस थिटा साइन थिटाच असतात, पण त्याला रेडियस पण होते मल्टिपल. सो रेडियस काय आहे, रेडियस म्हणजे डिस्टन्स बिटवीन दिस ओरिजिन अँड पॉईंट, ते किती आहे बी आहे. त्यामुळे ऍक्च्युअली एक्स म्हणजे काय होणार बी कॉस ए आणि वाय होणार आहे बी साइन ए. त्यामुळे याचे जे एक्स वाय पॉईंट आपण कन्सिडर केले तेच म्हणजे काय असणार आहे तर बी कॉस ए बी साइन ए, बी कॉस थिटा बी साइन थिटा, कारण ही रेडियस आहे ना 0 to c चं डिस्टन्स बी आहे त्यामुळे ते आहे. आता आपण हे स्टेटमेंट प्रूव्ह करण्यासाठी काय करता येईल ते बघूया. आता प्रूव्ह काय करायचं, ए स्क्वेअर इज इक्वल टू म्हटले ए कुठे दिसतोय तर ए दिसतोय बी पासून सी पर्यंतचं जे डिस्टन्स आहे हे म्हणजे ए दिसतंय. सो बी सी ही लेंथ काय आहे ए आहे. मग आपण लेंथ साठी आपण डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करूया, कारण डिस्टन्स फॉर्म्युला कोऑर्डिनेट ज्योमेट्रीमध्ये आपल्याला माहिती आहे कसा ऑपरेट होत होतो. त्यासाठी कोऑर्डिनेट लागतात दोन्ही एंड पॉईंटचे, ते इथे दिसत आहेत एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स, तर ते आपण यूज करूया आणि डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करूया. सो ए स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ बी सी स्क्वेअर, बरोबर, किंवा ए स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ ऑफ बीसी ना. लेंथ ऑफ बीसी कशी काढतो आपण स्क्वेअर रूट करून काढतो ना, तसे स्क्वेअर रूट कसा असतात तर ह्या x1 मायनस x2 आणि y1 मायनस y2 स्क्वेअर आणि मग त्याचं स्क्वेअर रूट असतं. लेंथ ऑफ बीसी कशी काढायची आपल्याला माहिती आहे. सो विच इज इक्वल टू, आता हे स्क्वेअर रूट नाही येणार कारण आपण याचा स्क्वेअरच करतोय, कन्सिडरच स्क्वेअर केलंय, त्यामुळे ह्याचाही स्क्वेअर झालाय. स्क्वेअर रूट नाही आलं तरी काय असणार आहे x1 मीन्स कशाला x1 म्हणा, हा सपोज x1 असेल तर c मायनस बी कॉस ए स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 मीन्स 0 मायनस बी साइन ए स्क्वेअर. आता ए मायनस बी चा जो फॉर्म्युला आहे तो इथे अप्लाय करूया. सो विच इज इक्वल टू सी स्क्वेअर मायनस 2bc अँड कॉस ए ते सी बी सी आणि त्याच्या पुढे कॉस ए, ते थोडं केअरफुली घ्या कारण त्याला सेमच आहे. आपण ए मायनस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर घेतो ना, ए मायनस बी, सो ए स्क्वेअर मायनस 2ab 2a मीन्स हा बी मीन्स हे सगळं प्लस बी स्क्वेअर म्हणजे हा बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर ए प्लस, आता इथे 0 मायनस असल्यामुळे ए मायनस बी चा फॉर्म्युला अप्लाय करायची गरजच नाही, कारण 0 मायनस बी म्हणजे काय मायनस बी साइन ए चा ब्रॅकेट स्क्वेअर, तो किती येणार आहे बी स्क्वेअर साइन स्क्वेअर ए. आता याच्यात कॉस स्क्वेअर आणि साइन स्क्वेअर आहे, ए सेम असल्यामुळे अँगल सेम असल्यामुळे आपल्याला बी स्क्वेअर याच्यातनं कॉमन घेता येईल. सो दॅट इम्प्लाइज सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए प्लस हियर बी स्क्वेअर इनटू ब्रॅकेट साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए. बी स्क्वेअर कॉमन घेतलं बट साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. सो नेक्स्ट स्टेपला होणार सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए प्लस दिस बी स्क्वेअर. आता ते बी आणि सी एकत्र घेऊया आपण, विच इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. इतकं सिंपल आहे हे प्रूफ. एकदा आपण ही डायग्राम काढली की लगेच लक्षात येतं ह्या ए बी सी या साईड्स आहेत, मग हे कोऑर्डिनेट्स कुठले आहेत, कोऑर्डिनेट्स कसे काढायचे हे आपल्याला माहिती आहे. आता पोलर कोऑर्डिनेट्स कार्टेशियन कोऑर्डिनेट्स हे सगळं माहिती आहे कन्सेप्ट. आणि लेंथचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, डिस्टन्स दोन पॉईंट मधला डिस्टन्स असतं, तो डिस्टन्स फॉर्म्युला माहिती आहे, तो इथे अप्लाय केला. त्यावरून ए स्क्वेअर हे डिस्टन्स आहे ना बी आणि सी मधला, सो ए स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली आपल्याला बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए, आणि तेच स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं होतं.
हेन्स प्रूव्ड. हे स्टेटमेंट आपलं प्रूव्ह झालेलं आहे आणि अशाच पद्धतीने आपण जसं ए स्क्वेअर साठी प्रूव्ह केलं तसंच सेम हा अँगल ए च्या ऐवजी इथे बी घेतला तर बी स्क्वेअर साठी प्रूव्ह होईल. अँगल हा बी च्या ऐवजी इथे ओरिजिनला सी अँगल घेतला तर हेच स्टेटमेंट सी स्क्वेअर साठी प्रूव्ह होईल. सो इन जनरल हे तिन्ही साठी प्रूव्ह झालेलं आहे. सो आपण असं लिहू शकतो हे आपण जे दिलं होतं ते स्टेटमेंट प्रूव्ह झालंच. हेन्स ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए हे आपण अप्लाय करू शकतो किंवा फॉर्म्युल्यामध्ये यूज करू शकतो. और बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2ac कॉस डी जिथे लागेल तिथे हे स्टेटमेंट अप्लाय करू शकतो. और सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab आणि कॉस सी. हा जो अँगल असेल तिथे ही साईड असते सी. ए बी हे जे आहेत ते इथे 2ab म्हणजे 2 into असं ते लक्षात ठेवा. हे फॉर्म्युले लक्षात ठेवा कारण हे पुन्हा एक्झाम्पल सॉल्व करताना हे लागणार आहे. आता ह्याच्यात थोडासाच बदल करून आपण एक्झाम्पल सॉल्व करताना जर आपल्याला कॉस ए ची व्हॅल्यू काढायची झाली तर हे सगळं इकडे ट्रान्सफर करून वगैरे आपल्याला कॉस ए ची पण व्हॅल्यू काढता येईल. तर ती कॉस ए ची व्हॅल्यू काढायची आली तर कशी येणार आपण एका ह्याच्यासाठी बघूया. ते इन जनरल उरलेल्या दोन्ही स्टेटमेंटसाठी तेच फॉलो होणार. सपोज कॉस ए ची व्हॅल्यू काढायची असेल तर कसं येणार काय आपल्याकडे ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए असं स्टेटमेंट आहे. सो ह्याला इकडे ट्रान्सफर करूया आणि ए स्क्वेअरला तिकडे नेऊया. सो मिळेल 2bc कॉस ए इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आता हे काही नवीन नाही हे फक्त आपण रिअरेंज करतोय मायनस ए स्क्वेअर आणि मग हा 2bc तिथे जाईल. सो दॅट इम्प्लाइज कॉस ए इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. सो काही वेळेला कॉस ए ची व्हॅल्यू काढायला सांगतात तर हाच फॉर्म्युला आहे सेम फक्त थोडा रिअरेंज करून आपण हा फॉर्म्युला तयार केला. तर एबीसीच्या जर लेंथ माहिती असेल हा ह्या स्मॉल एबीसी काय आहेत ट्रायंगलच्या साईड्स आहेत त्यांच्या लेंथ आहेत त्या जर लेंथ माहिती असतील तर त्यावरून कॉस ए ची व्हॅल्यू काढू शकतो. ए ची व्हॅल्यू काढायचं असेल तर ए ला इथे मायनस आहे ए स्क्वेअरला मायनस आहे. बी ची व्हॅल्यू काढायचं असेल म्हणजे कॉस बी काढायचं आलं तर ए आणि सी प्लस होतील आणि बी ला मायनस होईल. या स्टेटमेंट वरून सी ची व्हॅल्यू काढायची असेल तर सी ला मायनस होईल असे ते तुम्ही फॉर्म्युले फॉर्म करू शकता. सो हा पण एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे व्हेन साइड लेंथ्स आर गिवन. जेव्हा ट्रायंगलच्या साइड लेंथ दिलेले असतात त्यावरून अँगल काढायचा झाला तर आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. सो हे 3 फॉर्म्युले आणि हा फॉर्म्युला हे 3 लक्षात ठेवायचे. हा थिअरम पण महत्त्वाचा आहे पण थिअरमचं प्रूफ अगदी तसं सिम्पल आहे. बघितलं तर ट्रायंगल काढल्यावर लगेच आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युलाने ते प्रूफ आलेलं आहे. ते फॉर्म्युले लक्षात ठेवा. आता इथे ऑब्झर्व केलं तर कॉस ए ची जी व्हॅल्यू आहे त्यावरून तो अँगल ॲक्यूट आहे का ऑब्ट्यूस आहे हे तुम्ही सांगू शकता. म्हणजे तुम्ही इथे डायग्राम बघितली तरी लक्षात येईल. आता इथे बघितलं तर बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर हे जर ॲड केलं सो बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ॲड केलं आणि ह्या ए स्क्वेअर पेक्षा जर ग्रेटर असेल म्हणजे ए स्क्वेअर कारण इथे आता ऑब्झर्व केलं तरी लक्षात येईल बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर ऑफकोर्स या ए स्क्वेअर पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू असणार आहे. सो हे असेल तर हा जो काही अँगल आहे ए च्या इथे जो अँगल आहे तो ॲक्यूट अँगल येतो. सो ए च्या इथला अँगल ॲक्यूट अँगल येतो. त्याच्यानंतर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर लेस दॅन ए स्क्वेअर झालं तर तो ऑब्ट्यूस अँगल येतो. ए च्या इथे ऑब्ट्यूस अँगल येतो कारण मग ए असा होईल इकडे आणि कारण सी स्क्वेअर आणि हा बी स्क्वेअर आणि मग अशा पद्धतीने तो इथे जॉईन होईल सी. सो बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर करायला गेलं तर ही जी लेंथ आहे ती जास्त मोठी आहे ए स्क्वेअर ही लेंथ. सो ती ग्रेटर झाली म्हणजे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर जर ए स्क्वेअर पेक्षा लेस झालं तर एचा अँगल काय होणार आहे ऑब्ट्यूस अँगल होणार आहे. आणि थर्ड कंडिशन इझी आहे. थर्ड कंडिशन आहे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर आलं म्हणजेच काय की ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आलं म्हणजेच हे सगळं ही सगळी स्टेटमेंट आहे ती 0 झाली. म्हणजे कॉस हा काय झाला 0 झाला. कॉस 0 कधी असतो 90 ला असतो. म्हणजेच काय येणार आहे कॉस ए इज इक्वल टू 0 मिळेल. दॅट इम्प्लाइज ए इज इक्वल टू 90 π/2. सो π/2 म्हणजे ए च्या इथे π/2 अँगल होणार. हा ए घेतला तर इथे π/2 होणार म्हणजेच काय होणार हा राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होईल. हा आणि हे आपल्याला माहिती आहे हा पायथागोरसचा थिअरम आहे. जेव्हा ए च्या इथे राईट अँगल ट्रायंगल असतो तेव्हा हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर ॲडिशन वगैरे आपल्याला माहिती आहे. सो हे ते फॉलो होतं.
तर ह्या स्टेटमेंटवरून पण तो पायथागोरसचा थिअरम आपल्याला इथे दिसला की जेव्हा a = π/2 होईल तेव्हा cos a किती होणार 0 होणार. म्हणजे cos a 0 झाल्यामुळे ही व्हॅल्यू सगळी 0 झाली. कुठलाही येतात ही व्हॅल्यू 0 झाली. काही b च्या इथे राईट अँगल असेल तर ही व्हॅल्यू 0, c च्या इथे राईट अँगल असेल तर ही व्हॅल्यू 0 आणि मग फक्त स्टेटमेंट राहतं a² = b² + c² और काय जो काय हायपोटेन्युअस असेल तो. त्यामुळे तिथे मात्र तो राईट अँगल ट्रायंगल होईल. सो असं तुम्हाला ओळखता पण येऊ शकतं की b² + c² म्हणजे हे जेव्हा स्टेटमेंट दिलेलं असतं त्याच्यात हे b² + c² a² पेक्षा ग्रेटर आहे, लेसर आहे और इक्वल आहे. त्याच्यावरून तुम्ही a ह्या ठिकाणी ॲक्यूट अँगल आहे, ऑप्टिस अँगल आहे का राईट अँगल आहे हे तुम्ही फाइंड आउट करू शकता आणि त्यावरून तो कुठल्या टाईपचा ट्रायंगल आहे हे सुद्धा लक्षात येऊ शकतं. सो एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी इम्पॉर्टंट फॉर्म्युले कुठले आहेत तर हे तीन म्हणजे आता एकच फॉर्म्युला ॲक्च्युली हा उरलेल्या सगळ्या बाजूंसाठी रिअरेंज केलेला. त्याच्यानंतर हे पण 3च फॉर्म्युले ह्याच्यावरून काढलेले. त्याच्यावरून तुम्ही हा कधी डिराईव्ह करू शकता. सो साईड लेंथ जर दिलेले असतील तर त्याच्यावरून अँगल काढता येतो. अशा टाईपचा हा फॉर्म्युला. सो हा फॉर्म्युला आणि हे फॉर्म्युले नीट पाठ करून ठेवायचे, तुमच्या फॉर्म्युल्यांच्या लिस्टमध्ये ॲड करायचे आणि अर्थातच हा थिअरम पण इम्पॉर्टंट आहे. सो थिअरमचं स्टेटमेंट आणि प्रूफ जे आहे तेही तुम्ही नीट लक्षात ठेवा.